ऐकणार आहोत एक जरा वेगळीच कथा. 2 शब्द पुरे जगण्याला. ऐकूया. मी खरं म्हणजे त्याला विसरूनच गेलो होतो. पण तसं होणं देवाच्या मनात नव्हतं बहुतेक. आज सकाळी ध्यानीमनी नसताना त्याचा मेल आला, ज्यात त्याने माझे आभार मानले होते. शिवाय हॅपी जर्नी, टेक केअर या माझ्या 2 शब्दांच्या शुभेच्छांचा त्याने खास उल्लेख करत त्या शुभेच्छा त्याला घरी पोहोचेपर्यंत कशा आधार देत गेल्या ह्याची मजेशीर गोष्ट त्याने मेलमध्ये लिहिली होती. गेल्या आठवड्यातली गोष्ट. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कॉफी शॉपमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक मुलगा एकटाच बसला होता, विमनस्क अवस्थेत. त्या दिवशी बऱ्याच फ्लाईट काही कारणाने उशिराने सुटणार होत्या, म्हणून बहुतेक कॉफी शॉपमध्ये गर्दी होती. मी नाईलाजाने त्या मुलाच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिलो. त्याने मान वर करून माझ्याकडे बघितलं. कॅन आय सिट हिअर? मी त्याला विचारलं. त्याने मानेनेच हो म्हटलं. मी खुर्चीवर बसत त्याचे आभार मानले. तुझी ऑर्डर अजून तयार नाही का झाली? मी काहीच मागवलं नाहीये. त्याचं उत्तर ऐकून मी खोड्यात पडलो. माझ्यासोबत सँडविच आणि कॉफी घेशील का? मी थोडं दबकत त्याला विचारलं. चालेल. मी आलोच ऑर्डर देऊन, असं म्हणून मी काउंटरवर जायला निघालो. आमची ऑर्डर आल्यावर मात्र तो मुलगा एकदम फ्रेश दिसला. हळूहळू आमच्यात गप्पा सुरू झाल्या. त्याचं नाव सौमित्र. अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठामध्ये तो पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेला होता. वडील गेल्याची बातमी अचानकपणे आल्याने त्याने तडक मुंबई गाठली होती. सगळं दिवसकार्य पार पाडून तो आज परत अमेरिकेला निघाला होता. त्याच्या मनाची अवस्था आणि घालमेल त्याच्या चेहऱ्यावर लख्ख दिसत होती. आई काही दिवसांसाठी का होईना पण त्याच्यासोबत राहायला तयार नव्हती, म्हणून त्याला तिची जास्त काळजी वाटत होती. मग मीच त्याला समजावलं की भरलं घर असं बंद करून निघायचं असेल तर ते सहज शक्य होत नाही. तिला थोडा वेळ दे. बँकेत आणि इतरत्र केलेल्या गुंतवणुकीच्या कागदपत्रांवरून वडिलांचं नाव रद्द करणं, महापालिका, गॅस आणि इलेक्ट्रिसिटी कंपनी सगळीकडे वडिलांची नावं रद्द करणं अशी कितीतरी वेळखाऊ कामं वेळच्या वेळी करणं आवश्यक असतं. शिवाय आईला ह्या धक्क्यातून सावरायला थोडा वेळ लागेल. ते त्याला पटलं होतं शेवटी. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी फक्त एकांगी विचार केला. पण आता मन शांत झालंय. विमानात बसायच्या आधी फोन करून तिची माफी मागतो, कारण थोडंसं रागावूनच मी घरून निघालो होतो विमानतळावर यायला. अमेरिकेत गेल्यावर सौमित्रला आणखी एक स्थानिक विमान पकडून तासभर प्रवास करून तिथून पुढे कॅब करून त्याच्या शहरात पोचायचं होतं. दुर्दैवाने ते विमान देखील उशिराने सुटलं होतं, त्यामुळे मी दिलेल्या शुभेच्छांची खरोखरच त्याला सोबत झाली असं त्यानं मुद्दाम लिहिलं होतं. निव्वळ विमान सुटायला उशीर झाला या कारणामुळे माझी आणि सौमित्रची अचानक भेट झाली होती. कोण कुठला तो आणि कोण कुठला मी. पण माझ्या 2 शब्दांच्या शुभेच्छांचा त्याला घरी पोहोचेपर्यंत उपयोग झाला हे वाचून आनंद झाला मला. खरंच काही म्हणा तुम्ही, पण 2 शब्द कधी कधी खूप मोठं काम करून जातात हे मला सौमित्रचा मेल वाचून पटलं. आपले 2 शब्द ऐकणाऱ्याच्या मनात तुमच्या नकळत आनंद, उत्साह, आधार, जिद्द, मानसिकता, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा, ईर्ष्या, तळमळ तयार करत जगण्याला बळ देतात, एवढं मात्र नक्की. रसिक हो, शेवटी लेखक सतीश बर्वे अगदी मोलाचं सांगून जातात.
चला तर मग आजपासूनच डोळसपणे आपल्या अवतीभोवती सहज भेटणाऱ्या अशा लोकांचा शोध घेत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे आणि उत्साहाचे गुलाब फुलवून त्यांच्या जगण्याला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करत सुंदर आणि नाविन्यपूर्ण आकार देण्याचे काम आपण सुरू करूया. खरोखरच किती सुरेख विचार आहेत आणि अंमलात आणण्यासारखे देखील आहेत. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या आयुष्यात आलेला एखादा असा प्रसंग आणि तुमच्या अर्थात प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.